डिजिटल अरेस्ट, फसवणूक प्रकरणातील 10 लाखांपैकी 9,94,000 मिळवले परत. बुलढाणा सायबर पोलिसांची मोठी कामगिरी. सायबर गुन्ह्यातील अत्यंत गंभीर समजल्या जाणाऱ्या डिजिटल अरेस्ट स्वरूपातील फसवणूक प्रकरणात बुलढाणा सायबर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे. तक्रारदार विनोदकुमार उत्तमराव साळोख आणि त्यांची पत्नी यांना खोट्या सीबीआय व ट्राई विभागाच्या नावाने धमकी देत त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे खोटे आरोप लावून 10 लाख रुपये ऑनलाईन भरावयास लावून फसवणूक करण्यात आली होती. त्यावरून बुलढाणा सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी तातडीने संबंधित बँकांना पत्रव्यवहार करून आरोपींच्या खात्यांची तांत्रिक तपासणी सुरू केली. फसवणूक केलेले पैसे विविध खात्यात वळविण्यात आले असल्याचे समोर आले. तपास पथकाने तात्काळ ही सर्व खाती गोठवण्याची प्रक्रिया केली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींनी वळवलेली तक्रारदारांची रक्कम मिझोरम राज्यातील एका बँक खात्यात गेल्याचे निदर्शनास आले. त्यावर कारवाई करत त्या खात्यातील तब्बल 9,94,300 रुपये रक्कम गोठवून न्यायालयाच्या आदेशानुसार ती तक्रारदारांच्या बँक खात्यात यशस्वीरित्या परत मिळवून देण्यात आल्याने सायबर विभागाची ही मोठी कारवाई मानली जात आहे.